नमस्कार मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत व्लॉग्स. तुम्हाला पण मान्सून राईड करायची पण भीती वाटते की जो आपला ॲक्शन कॅमेरा आहे तो वॉटरप्रूफ कसा करायचा. सो यासाठी ही व्हिडिओ बनवत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण सेटअपबद्दल सांगणार आहे की मान्सूनमध्ये मोटोब्लॉग सेटअप कसा करायचा. या सेटअपमध्ये मी 3 मान्सून राईड केले आणि ते तिन्ही मान्सून राईडमध्ये कोणताही इश्यू आला नाहीये. सो त्यामुळे मी ही व्हिडिओ बनवते. कारण जेव्हा पण मी व्हिडिओ बनवतो तेव्हा आधी मी स्वतः ट्राय करतो, त्यानंतरच तुम्हाला सजेस्ट करतो की हे तुम्ही यूज करू शकता. वापरण्यास हा प्रोडक्ट वापरण्यास योग्य आहे. सो त्यामुळे मी ही व्हिडिओ बनवते आणि ही व्हिडिओ पूर्ण मोटोब्लॉग सेटअपबद्दल असणार आहे की मान्सूनमध्ये मोटोब्लॉग सेटअप कसा करायचा. सो ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणींसोबत. सो व्हिडिओला स्टार्ट करूया. हे सर्व प्रोडक्ट आहेत जे आपल्याला लागणार आहेत इन्स्टॉल करण्यासाठी. फर्स्ट म्हणजे ॲक्शन कॅमेरा GoPro Hero 10 ब्लॅक. त्यानंतर मी केस ऑर्डर केली आहे, वॉटरप्रूफ केस, GoPro वॉटरप्रूफ केस ती ऑर्डर केली आहे. सो त्याबद्दल पण आपण डिटेल्समध्ये बोलणार आहोत. देन नॉर्मल जे हुक, माईक ॲडॅप्टर, GoPro माईक ॲडॅप्टर, माईक कनेक्टर आणि हा मेन पार्ट आहे ब्ल्यू टॅग. ह्याचं वरचं कवर नाही मिळत आहे, म्हणून ह्याचा वापर पण खूप इम्पॉर्टंट आहे मान्सून सीझनमध्ये. सो तुम्हाला मी डिटेल्समध्ये सांगणार आहे की हे कसं यूज करतात ते. सो या सर्व प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आणि आता आपण एकेका प्रोडक्टबद्दल डिटेल्समध्ये बोलूया. फर्स्ट आपण या वॉटरप्रूफ केसबद्दल बोलूया. ही जी वॉटरप्रूफ केस आहे ती मी ऑर्डर केली होती मान्सून राईड करण्या अगोदर. त्यानंतर मी या केजला होल केलं आहे, तुम्ही बघू शकता. माईक ॲडॅप्टर अटॅच करण्यासाठी आपल्याला हा होल करावा लागेल, कारण जेव्हा पण तुम्ही मोटोब्लॉग करणार तेव्हा व्हॉइस रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला माईक ॲडॅप्टर अटॅच करावाच लागेल. सो त्यामुळे मी या केजला फक्त इथे होल केलं आहे, बाकी मी कुठे छेडछाड केली नाही आहे. सो हा पूर्ण केज आहे, ही पूर्ण केज आहे ती पूर्ण वॉटरप्रूफ आहे. फक्त हा तुम्हाला होल करायचा आहे का, कारण माईक ॲडॅप्टर अटॅच करण्यासाठी. सो आपला जो माईक ॲडॅप्टर आहे तो अशा प्रकारे इथे फिट होईल. आणि तुम्हाला होल करताना बरोबर या मापाचंच तुम्हाला होल करायचं आहे. जास्त मोठा पण नाही करायचा आहे, जास्त छोटा पण नाही करायचा आहे. जर मोठा केला तर तुम्हाला या होलमधून आतमध्ये पाणी शिरेल. सो त्यामुळे या मापाचंच तुम्हाला होल करायचं आहे. सो त्यामुळे मग मी हे माप घेऊनच हा होल केला आहे. हे आहे ब्ल्यू टॅग. हा ब्ल्यू टॅग काय काम करतो की आपले जे माईक ॲडॅप्टर असतात, जे माईक कनेक्टर असतात, सो त्यामध्ये हे पाणी शिरू देत नाही. आपल्याला हे ब्ल्यू टॅग आहे ते माईक ॲडॅप्टरवरती लावायचं आहे. त्यामुळे आतमध्ये माईकमध्ये पाणी जात नाही. सो हा त्याचा उपयोग आहे ब्ल्यू टॅगचा. सो आता आपण हे सगळे प्रोडक्ट आहेत ते आपण हेल्मेटवर इन्स्टॉल करूया. कसं इन्स्टॉल करायचं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. सो इझी इन्स्टॉलेशन आहे, इझिली तुम्ही इन्स्टॉल करू शकता. फक्त तुमच्याकडे हे सर्व प्रोडक्ट पाहिजेत, तरच तुमचा ॲक्शन कॅमेरा आहे तो वॉटरप्रूफ राहू शकतो. सो आता आपण इन्स्टॉलेशनला स्टार्ट करूया. सो फर्स्ट आपण GoProपासून स्टार्ट करूया. GoProचे जे साईडचं कवर आहे ते आधी आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. ओके, हे रिमूव्ह केलं आहे. इथे तुम्ही बघू शकता बॅटरी आहे. ओके, सो इथे आपलं जे माईक ॲडॅप्टर आहे ते लागेल. त्यासाठी आपल्याला ही वॉटरप्रूफ केज आहे ती ओपन करायची आहे. ओके, ती ओपन केल्यानंतर हा इझिली त्यामध्ये फिट होईल. केस बंद करून घ्यायची आहे. ओके, बंद झाली. इथे तुम्हाला आता माईक ॲडॅप्टर अटॅच करायचं आहे. त्या अगोदर माईक ॲडॅप्टर अटॅच करण्या अगोदर आपल्याला इथे सी टाईप आणि एक 3.5 mm जॅक आहे त्याला वॉटरप्रूफ करायचं आहे. ते कसं, ब्ल्यू टॅग घ्यायचं आहे तुम्हाला. ओके, ते या ठिकाणी फक्त लावायचं आहे, बस. हे बघू शकता तुम्ही, सी टाईप आहे तो पूर्ण कवर झालाय. ओके, देन आपल्याला जो माईक ॲडॅप्टर आहे
3.5 चा जॅक बसवण्यासाठी आपल्याला एक कनेक्टर लागेल, जे हे कनेक्टर आहे ते आधी बसवून घेऊया आपण. ओके, ते बसवलं. आता त्याला कव्हर अप करायचं आपल्याला ब्ल्यू टॅकने. म्हणून तुम्हाला आधीच सांगितलं या ब्ल्यू टॅकचा उपयोग खूप इम्पॉर्टंट आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला हे कव्हर करायचं आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला हे कव्हर अप करायचं आहे. हे झालं माईक कनेक्टर, आणि हा सी टाईप आणि हा 3.5 चा जॅक आहे. तिथे बसवण्यासाठी आपल्याला माईक अडॅप्टर लागतं. ते आपण कव्हर अप केलं आहे ब्ल्यू टॅकने. आता इथून पाणी जाण्याची शक्यता नाही आहे. सो त्यानंतर आपण जे हेल्मेटमधलं माईक आहे ते आपण इथे अटॅच करणार आहोत. हे आहे हेल्मेटमधलं माईक, ते आपण इथे अटॅच करणार आहोत. ओके, हे अटॅच केलं. त्यानंतर आता ह्याला परत कव्हर करायचं आपल्याला. सो ब्ल्यू टॅक परत यूज होणार आहे. खूप इम्पॉर्टंट आहे ब्ल्यू टॅक. मान्सूनमध्ये जर मोटो ब्लॉग करायचं असेल तर ब्ल्यू टॅक खूप इम्पॉर्टंट आहे. सो अशा प्रकारे जे आपलं माईक आहे ते पण ब्ल्यू टॅकने कव्हर झालंय. सो माईक अडॅप्टर आणि माईक पूर्ण वॉटरप्रूफ झालेत. आता आपल्याला जो ॲक्शन कॅमेरा आहे तो वॉटरप्रूफ करायचा आहे. हा जो माईक अडॅप्टर आहे तो अशा प्रकारे इथे लागेल. ओके, त्या अगोदर आपल्याला ॲक्शन कॅमेरा आहे त्याच्याशी माईक अडॅप्टर कनेक्ट करायचं आहे. सो कनेक्ट करून घेऊया. इझिली माईक कनेक्ट झालाय. इझिली माईक अडॅप्टर गोप्रोशी कनेक्ट झालाय. ओके, सो आता त्याला आपण वॉटरप्रूफ करणार आहोत. परत ब्ल्यू टॅकच्या साह्याने आपण त्याला कव्हर अप करणार आहोत. सो तुम्ही बघू शकता आपलं जे माईक अडॅप्टर आहे ते गोप्रोला कनेक्ट आहे, आणि ब्ल्यू टॅकच्या साह्याने मी तो पूर्ण होल आता कव्हर केलाय. सो त्यामुळे या केजमध्ये पाणी जाण्याची शक्यता नाही आहे. सो हा वापर आहे ब्ल्यू टॅकचा. सो खूप इम्पॉर्टंट आहे ब्ल्यू टॅक. ओके, सो आता आपण हे इन्स्टॉल करूया हेल्मेटवर. त्यासाठी आपल्याला आधी जे हुक लावून घ्यायचं आहे चीन माउंटवर. ओके, जे हुक लावलं त्यानंतर हे जे आपल्याला वॉटरप्रूफ केज आहे ती आपल्याला अशा प्रकारे इथे इन्स्टॉल करायची आहे. ओके, ही इन्स्टॉल झाली. त्यानंतर आता हा माईक अडॅप्टर आपल्याला असाच ठेवायचा नाही आहे, तो पण आपल्याला अटॅच करायचा आहे. त्यासाठी परत आपण ब्ल्यू टॅकचा वापर करून हे माईक अडॅप्टर आहे ते आपण ब्ल्यू टॅकच्या साह्याने इथेच अटॅच करणार आहोत. हे इझिली अटॅच होईल. सो तुम्हाला काही एफर्ट घ्यायची गरज नाही आहे. सो आपला मान्सून मोटो ब्लॉग सेटअप रेडी आहे. फुल्ली वॉटरप्रूफ झालाय. तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी मी ब्ल्यू टॅकचा वापर करून ह्याला वॉटरप्रूफ बनवलाय. इथे आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून ब्ल्यू टॅक लावलाय. देन सी टाईप आणि माईक अडॅप्टर अटॅच करण्यासाठी जी जागा दिलेली असते त्याला पण आपण ब्ल्यू टॅकने
कव्हर करून वॉटरप्रूफ बनवलं आहे. देन माईक ॲडॅप्टर आणि माईक कनेक्ट करणारा जो स्पेस आहे त्याला पण आपण कव्हर केला आहे ब्ल्यू टॅगने. सो आपला जो सेटअप आहे तो प्रॉपर वॉटरप्रूफ झाला आहे. तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनटं लागतील तुम्हाला हा सेटअप करताना. इझिली सेटअप तुम्ही करू शकता. बाकी तुम्हाला काहीच इश्यू येणार नाही आहे मान्सूनमध्ये. हा वॉटरप्रूफ मोटोव्लॉग सेटअप तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या सर्व प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही इझिली इन्स्टॉल करू शकता. इन्स्टॉलेशन करण्यासाठी काही एफर्ट घ्यायचे नाही आहेत. फक्त 5 ते 10 मिनटं लागतील तुम्हाला इन्स्टॉल करण्यासाठी. सो इझिली तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि मान्सूनमध्ये पण तुम्ही मोटोव्लॉग करू शकता इझिली. सो मान्सूनमध्ये पण जी मजा येते ना ती ऑसम असते. कारण या सेटअप बरोबर मी 3 मान्सून राईड केल्यात आणि त्या तिन्ही मान्सून राईडमध्ये मी खूप मजा केली आहे, खूप एन्जॉय केलं आहे. सो ती व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल तर ऑलरेडी मी तिन्ही मान्सून राईडचे व्हिडिओज अपलोड केले आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवर. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तेव्हा या सेटअपची मी टेस्ट केली होती. मला एक पण इश्यू आला नाही आहे तिन्ही राईडमध्ये. सो इझिली मी ती राईड करू शकलो मान्सूनमध्ये पण. हेवी रेन होता, रिमझिम पाऊस होता, तरी पण या सेटअपमुळे मला काहीच इश्यू आला नाही आहे. सो तुम्ही पण मान्सून राईड करू शकता इझिली आणि मान्सून राईडची मजा घेऊ शकता. या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तिथे जाऊन तुम्ही चेक करा, ऑनलाईन ऑर्डर करू शकता. सो या व्हिडिओपुरती एवढंच. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणींसोबत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आयडी आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर हेल्मेट्स.